वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविदं ब्रह्मा विष्णुमहेशानां मूर्ते सत्यवती सुतं शुकरूपप्रबोधज्ञं सर्वशास्त्रविशारद एतत्कथाप्रकाशेन ज्ञानं विनाशय। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नामृतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे 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 गोविंद 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 गोपाल राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्वयंभू म्हणू शतरूपाचा मुलगा प्रियव्रत, त्याची कथा आता आहे. मागे आपण उत्तानपादाची गोष्ट बघितली. ओके, उत्तानपाद, त्यांचा मुलगा ध्रुव आणि ती पुढेची सगळी कथा आपण पाहिली. आता स्वयंभू मनू आणि शतरूपा यांचा दुसरा जो मुलगा आहे प्रियव्रत,
त्याची कथा आपण पाहणार आहोत. प्रियव्रत जन्मतः सत्संग प्रेमी होते, त्यामुळे लहानपणीच ते नारदजींजवळ गेले आणि त्यांच्याजवळ राहून त्यांनी भगवंताची भक्ती करायला सुरुवात केली. त्यावेळेला ब्रह्माजी आणि त्यांचे आई वडील त्यांना समजून सांगायला आले की बाबा तू राजकुमार आहेस, तुला भगवंताची भक्ती करायची असेल तर आपल्या घरी चल, राज्यकारभारही पहा आणि भगवंताची भक्ती पण कर. पण त्याला असं वाटलं की माझे आई वडील मला आता गृहस्थाश्रमी करून टाकणार, मला संसारात अडकून टाकणार आणि माझ्यावर राज्याचा भार सोपवून देणार, त्यामुळे मला काही आता घरी जायचं नाही, मला भगवंताची प्राप्ती करायची असं त्याच्या मनामध्ये होतं. पण परत त्याने आणखीन असाही विचार केला की ब्रह्माजींचं मात्र तसं नाही, म्हणजे आईवडील स्वार्थी असून माझा विचार करतीलही तसा, पण ब्रह्माजी मात्र तसा विचार करणार नाहीत. त्यांच्या चारही मुखातून वेद प्रकट होतात आणि ते वेद कसे आहेत तर अपौरुषीय आहेत, मानव निर्मित नाहीत. त्या वेदांमध्ये जीव आणि ईश्वराचा प्रकाश आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं मला मानायला हवं. की ब्रह्माजी पण सांगतायत की तुला जर ज्ञान प्राप्त करायचं आहे तर घर सोडण्याची आवश्यकता नाही, घरात राहा, घरातली कर्तव्य कर आणि भगवंताची आराधना कर. ते जे सांगतायत ते बरोबर आहे, त्यामुळे त्यांचं मुळी ऐकायला हवं. त्याप्रमाणे त्यांनी नारदांची आज्ञा घेतली आणि प्रियव्रत आपल्या घरी आला. त्याला भगवंताच्या कृपाने दीर्घ आयुष्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती झाली आणि तो अविरत कर्मशील झाला. प्रियव्रताने कर्मशील सूर्याच्या मार्गाचं अनुकरण केलं. सूर्य कसा न थांबता, न थकता, न रजा घेता दररोज उगवतो, आपलं आपलं काम करतो आणि निघून जातो. हो ना, एवढे वर्ष झाले, एवढे प्रलय झाले, पुन्हा पुन्हा सृष्टी निर्माण झाली, सूर्य कधीही थकलेला आपल्याला दिसत नाही किंवा तो आपल्या कामातून निवृत्त पण होत नाही. तर आपलं जीवन कसं असायला हवं, सूर्यासारखं असायला हवं, न चुकता. कुणी म्हणत नाही सूर्याला की अहो काय झालं, आज विसरलात का, आज का नाही आलात, किंवा सूर्य म्हणत नाही की रोज रोज तेच काम करून मला कंटाळा येतो, रोज काय उगवायचं, रोज काय फिरायचं, असं कधीही होत नाही. तोच आदर्श त्यांनी समोर ठेवला आणि तो काम करत राहिला. त्याने पृथ्वीची प्रदक्षिणा करताना त्याच्या रथाच्या चाकाच्या दाबाने पृथ्वीमध्ये लपलेले रत्न प्रकट झाले, 7 प्रकारचे समुद्र बनले, खंड बनले आणि या पृथ्वीवर त्याने दीर्घकाल शासन केलं. परत एकदा लक्षात घ्या की संपूर्ण पृथ्वीवरती ही लोक राज्य करीत असत, फक्त भारतवर्षामध्ये नाही, सगळी पृथ्वी यांच्या आधिपत्याखाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये विरक्तीचा संचार झाला आणि ते नारदजींच्या आश्रमामध्ये परत निघून गेले. तिथे त्यांनी आपलं उर्वरित जीवन भगवंताचं भजन, चिंतन, स्मरण करत व्यतीत केलं. या प्रियव्रताचा मुलगा अग्निग याच्याकरता ब्रह्माजींनी एक अप्सरा पाठवली. तिच्यावर तो मुग्ध झाला आणि तिच्यापासून त्याला अनेक संतान झाली, त्यातला एक नाभी. अग्निग्र लवकरच मुक्त झाले नाही, कारण त्यांचं प्रेम अप्सरेमध्ये गुंतलं होतं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते अप्सरा लोकात गेले. तिथे ते अनासक्त झाल्यानंतर मुक्त झाले. आसक्ती माणसाला कुठेही गेला तरी सोडत नाही, म्हणून जितकं लवकर अनासक्त होता येईल तितकं लवकर अनासक्त व्हावं. हा जो नाभी होता हा धर्मावतार होता. प्रियव्रताच्या जीवनामध्ये कर्म आणि ऐश्वर हे 2 गुण प्रधान होते. त्यातला ऐश्वर्य प्रधानता अग्निग्रहाच्या जीवनामध्ये आली आणि धर्माची प्रधानता त्यांच्या नातवामध्ये, नाभीमध्ये आली. हे सगळे भगवंताचे कृपापात्र अनुग्रहाधिकारी झाले. नाभी धर्मनिष्ठ होते. त्यांनी ब्राह्मणांद्वारा खूप मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये स्वयं भगवान श्री विष्णू प्रकट झाले.
नाभीने भगवान श्री विष्णूंची स्तुती केली, त्यांचं पाद्यपूजन केलं. त्यानंतर याज्ञिकांनी, म्हणजे तिथे यज्ञ करणारे जे ब्राह्मण होते त्या याज्ञिकांनी देखील भगवंताची स्तुती केली. आणि या यज्ञाच्या फलस्वरूप या यज्ञात आपण प्रकट झाला तर आमची अशी सगळ्यांची इच्छा आहे की आपण नाभीच्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा, अशी सगळ्यांनी मिळून भगवंतांना विनंती केली. भगवंत म्हणतात की तुमच्यासारख्या सदाचारी विद्वान ब्राह्मणांच्या मुखातून बाहेर आलेली गोष्ट कधीही मिथ्या होणार नाही, म्हणून मी स्वतः त्यांचा पुत्र होऊन त्यांच्या पोटी जन्माला येईल. बघा, आपले भगवान ऐश्वर्य वीर्याला पूर्ण करतात, अर्थकामही पूर्ण करतात. माणूस जी जी इच्छा करतो ती सगळी इच्छा भगवंत पूर्ण करतात, अपूर्ण ठेवत नाही. म्हणून प्रतिज्ञेप्रमाणे भगवान नाभीच्या घरी मोक्ष स्वरूपात ऋषभदेवांच्या रूपामध्ये प्रकटले. त्यांचं तेज आपल्या ज्ञानाने प्रकटले म्हणून त्यांना वृषभ असं म्हटलं जातं. ऋषेण ज्ञानेन भाती इति ऋषभाः. जेव्हा भगवान ऋषभदेव प्रकटले तेव्हा नाभी भजन करण्याकरता निघून गेले. प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणून भगवंतांना कवटाळून बसले नाही, माझा मुलगा भगवंत, माझा मुलगा भगवंत. ठीक आहे, भगवंत आले ते त्यांचं कार्य करण्याकरता आले. आपलं कार्य काय आहे? भगवंताला आत्मस्वरूपामध्ये पाहणं, आत्मज्ञान करून घेणं हे आपलं काम आहे. त्यामुळे भगवंतामध्ये पण ते न अडकता आपली आपली साधना करण्याकरता घरातून बाहेर पडले. जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा इंद्राने त्यांच्या राज्यामध्ये पाऊस पाडण्याचं बंद करून टाकलं. त्याला पाहायचं होतं की हा जन्माला आलेला मुलगा खरंच भगवंत आहे का. भगवंत जर ते असतील तर ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ असतात. म्हणजे ज्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये सगळं काही करण्याची शक्ती आहे, काहीच न करण्याची शक्ती आहे, सगळं काही उलटं पालटं तोडून मोडून पुन्हा सगळं सरळ करण्याची शक्ती आहे. आणि ज्यांच्या ऐश्वर्याला कधीच बाधा येत नाही असे ते ऐश्वर्यशाली भगवंत असतात. तेव्हा ऋषभदेवांनी आपल्या संकल्पशक्तीने राज्यामध्ये पाऊस पाडला. इंद्राला ते कळलं की हे प्रत्यक्ष भगवंताचे रूप आहे. इंद्राने आपली मुलगी जयंतीचा विवाह ऋषभदेवांशी करून दिला आणि त्यांची वंशवृद्धी झाली. ज्यात एका बाजूला मोठे मोठे राजा निर्माण झाले, दुसरीकडे कर्मकांडी ब्राह्मण निर्माण झाले. एका बाजूला नवयोगेश्वर तर दुसऱ्या बाजूला सप्तद्वीपावती पृथ्वीचे शासन भरण पोषण करणारे भरत यांच्या पोटी जन्माला आले. याचा अर्थ असा की ऋषभदेवांच्या मुलांमध्ये राज्य शासन करण्याची योग्यता होती, तसेच धर्मपालन करण्याचीही क्षमता होती. अर्थव्यवस्था ठीक करण्याचं सामर्थ्य होतं आणि त्याग वैराग्याचीही प्रवृत्ती होती. बघा कसं मुलांना घडवलं असेल, पुढे ते दिलेलं आहे त्यांनी की मुलांना जन्माला घातल्यानंतर मुलांमध्ये हे गुण असायला हवे की त्यांच्यामध्ये अनुशासन असलं पाहिजे, अनुशासनाने राज्यशासन करण्याची क्षमता असली पाहिजे, धर्मपालनाची क्षमता असली पाहिजे, नीती नियम सगळे त्यांनी काटेकोरपणे पाळायला हवेत. अर्थव्यवस्था, खायचं प्यायचं काय, घराची व्यवस्था, राज्याची व्यवस्था नीट ठेवण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये असायला हवी. आणि या सगळ्या गोष्टींबरोबर तितकाच त्याग आणि वैराग्यही त्यांच्यामध्ये असायला हवं. ऋषभदेव स्वतः वैदिक विद्वानांमध्ये राहून शिक्षित झाले होते. त्यांनी आपल्या मुलांना स्वतः शिक्षण दिलं आणि विद्वानांकरवीही शिक्षण दिलं. मग राजाची मुलं आहेत त्यांना आश्रमात पाठवून दिलं, शिका, गुरुजी जे शिकतील तेवढं, असं नाही. गुरुजी शिकवतील तरी योग्य असेलच, पण गुरुजींव्यतिरिक्त आपणही मुलांना शिकवलं पाहिजे, मुलांना राजधर्म शिकवला पाहिजे, मुलांना अध्यात्म सांगितलं पाहिजे. अशा हेतूने
स्वतः ऋषभदेव त्यांना शिकवत असत. ते मुलांना उपदेश करताना प्रजेसमोरच मुलांना उपदेश करत, आपल्या प्रजेला मुलांसारखं ते मानत. आपली मुलं वेगळी, त्यांना स्पेशल शिक्षण, आणि प्रजेला काहीतरी आपलं थोडंफार सांगितलं पुष्कळ झालं असं नाही. प्रजा आणि मुलं दोघांना एकसारखं ते पाहत, आणि त्यामुळे आपल्या मुलांना त्यांना ज्या वेळेला जे काही सांगायचं असेल ते प्रजेसमोर त्यांना सांगत असत. ते म्हणत की आपल्याला मिळालेलं शरीर केवळ कामनेमध्ये फसून व्यर्थ घालवण्याकरता मिळालेलं नाही. जर भारतवर्षामध्ये जन्म घेऊन केवळ भोगांची प्राप्ती आपण केली तर आपल्या जीवनामध्ये आपण काय मिळवलं? भारतभूमी ही पुण्यभूमी आहे. भारतभूमी ही शक्तिभूमी आहे. भारतभूमी ही चैतन्यभूमी आहे. त्यामुळे या भूमीमध्ये जो जो माणूस म्हणून जन्माला आला त्या प्रत्येकाने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. केवळ भोगांमध्ये लिप्त होऊन जीवन संपवू नये. तुमची जन्मभूमी ही भोगभूमी नाही, ही धर्मभूमी आहे. आणि म्हणून आपल्या इंद्रियांना संयमित करून विषय भोगांना मर्यादित करायला शिकलं पाहिजे. ज्याच्या जीवनात मर्यादा नाही, संयम नाही, त्याला मनुष्य म्हणता येत नाही. आता हा जर नियम आत्ता लावला तर काय होईल? 10% लोक फक्त माणूस म्हणून आपल्याला वेगळे करता येतील, आणि 90% लोक जी आहेत माणसं, ही मनुष्य नाही, हे प्राणी म्हणून घोषित करावं लागेल. ते सगळ्यांना सदाचाराचं महत्त्व सांगतात आणि म्हणतात जोपर्यंत सर्वात्मा भगवान वासुदेवांप्रती प्रीती निर्माण होत नाही तोपर्यंत देहयोगातून सुटका होणार नाही आणि मुक्तीची प्राप्तीही होणार नाही. ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांनी काय करायला हवं? तर भगवान वासुदेवांवरती प्रेम करायला शिकायला हवं. भगवंतावरती जर प्रेमच करता आलं नाही तर मुक्ती मिळणार नाही, भक्ती मिळणार नाही, भगवंतही मिळणार नाही. माणूस माणसावर धनदौलतीवर प्रेम करतो, त्याची आसक्ती पक्की होते. पण भगवंतावर ज्या वेळेला तो प्रेम करतो त्यावेळेला त्याची आसक्ती सुटते. माणूस धनदौलतीवर प्रेम करतो त्यावेळेला तो त्याच्यावर आसक्त होत राहतो, आणि भगवंतावर प्रेम करतो त्यावेळेला तो अनासक्त होतो, आसक्ती सुटते. गुरु तेच आहेत, माता पिता तेच आहेत, जे मृत्यूच्या फासातून सोडून भगवान वासुदेवांच्या चरणी आपल्या मुलांना प्रेम करायला शिकवतात. बघा आजचे आई वडील काय शिकवतात? तू राहू दे, तू पूजा करू नको, तुला वेळ नाही आहे ना, आम्ही करून घेऊ. बस एकदा सूट मिळाली की नंतर ती कायमची सूट घेतात मुलं. आम्ही आहोत ना, आम्ही करतो सगळं, तुम्ही काही करू नका. मग नंतर मुलांचा पूजा, देव, धर्म सगळ्यांवरचा विश्वास उडतो. विश्वासच शिल्लक राहत. तू काय कर, तू फक्त पैसा कमव, मोठे मोठे पॅकेज घे आणि ते पूर्ण कर, बाकी तू घरात लक्ष देऊ नका, आम्ही पाहतो सगळं. किती दिवस पाहणार? आणि तुम्ही त्याचं जीवन तुम्ही नाही जगू शकत. मुलांना काही वेळ तरी भगवंतासमोर उभं करा, देवासमोर उभं करा, हात जोडायला लावा. हल्लीच्या घरामध्ये देवघर नाहीसं झालंय. देवघरच नसतं घरामध्ये. असलं तर कुठेतरी भिंतीवर टांगलेले असतात देव, आधांतरी असलं तर एवढंसं देवघर असतं. बाकी 3 रूमचा फ्लॅट असतो, 4 रूमचा फ्लॅट असतो, सगळं असतं, बाकी सगळं छान असतं. देवघर नाही घरामध्ये. काय करायचं देवाचं? ज्याच्यापासून जीवन आहे, ज्याच्यापासून शक्ती आहे, ज्याच्यापासून सगळं प्रकारच्या गोष्टी मिळतात त्यालाच आम्ही जीवनातून काढून टाकले. त्यामुळे संपूर्ण जीवनाची अधोगती होते आहे. ना जीवनामध्ये शक्ती आहे, ना सामर्थ्य आहे, ना प्रेम आहे, ना भक्ती आहे, काही नाही. प्राण्यांसारखं जीवन झालंय. प्राण्यांसारखं जसं प्राणी जगतात तसं आता माणसाचं जीवन
माणूस जगतो आहे. आणि हे बहुतेक त्यांना माहिती असावं की पुढे जाऊन अशी माणसं पण निर्माण होतील की जे घरामध्ये देवच ठेवणार नाही. त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं, ज्याच्या जीवनात मर्यादा नाही, संयम नाही, त्याला माणूस म्हणता येत नाही. ते सगळ्यांच्या सदाचाराचं महत्त्व सांगतात, सगळ्यांना सदाचाराचं महत्त्व सांगतात आणि म्हणतात, जोपर्यंत सर्वात्मा भगवंताप्रती, वासुदेवाप्रती, कृष्णाप्रती प्रीती निर्माण होत नाही, प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत या देहयोगातून माणसाची सुटका होत नाही, त्याला मुक्ती मिळत नाही. माणूस माणसावर, धनदौलतीवर प्रेम करतो, त्यामुळे त्याची आसक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. जर भगवंताची प्रीती माणसाने केली तर मात्र संसारातून तो विरक्त होत जातो. गुरु तेच आहेत जे माता पिता तेच आहेत की जे मृत्यूच्या फासातून सोडून भगवान वासुदेवांच्या चरणी प्रेम करायला शिकवतात. गुरु त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले संस्कार करून त्यांच्या गुणांचा विकास करतात आणि शिष्यांना भगवंताच्या सानिध्यामध्ये घेऊन जातात. गुरु आपले मोठे मोठे मठ स्थापन करत नाहीत, ऐश्वर्य वाढवत नाहीत. काय करतात तर जो कोणी येईल त्याला भगवंताकडे नेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यावर असा संस्कार करतात की जेणेकरून त्या माणसाच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल, प्रीती निर्माण होईल, आपलेपणा निर्माण होईल आणि संसाराविषयीची आसक्ती कमी होईल. सद्गुरूंना शिष्याकडून धन, मान, सन्मानाची अपेक्षा नसते, तर समर्पणाची अपेक्षा असते. मोठ्या मोठ्या वस्तू, मोठ्या मोठ्या गोष्टी गुरूंना आवश्यक वाटत नाहीत. शिष्याने समर्पित व्हावं, काया वाचा मने मी तुमचा आहे असा भाव शिष्याने 24 तास आपल्या मनामध्ये ठेवावा. अशी समर्पणाची वृत्ती ज्या वेळेला शिष्यामध्ये असते त्याच वेळेला गुरु त्याला ज्ञान देऊ शकतात आणि तो शिष्य नीट घडू शकतो. तशी तयारी शिष्यांनी ठेवायला हवी. तरच गुरु शिष्यांना चिरंतन सत्याचा, आत्मानंदाचा मार्ग दाखवतात, आत्मस्वरूपावर प्रेम करायला शिकवतात. वासुदेव हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये वासु आणि देव असे 2 शब्द आहेत. वसती इति वासु, जो संपूर्ण प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये वसतो, निवास करतो, त्याला वासुदेव असं म्हणतात. आणि दिव्यती प्रकाशते इति देव, जो कायम प्रकाशित असतो त्याला देव म्हणतात. त्याच्या स्पर्शाने मनातले विकार, वासना नाहीशा होत मन प्रकाशित होतं, बुद्धीमधला मल नाहीसा होतो, भ्रम नाहीसा होतं आणि बुद्धी तेजस्वी होते, त्याला देव असं म्हणतात. वासुदेव, जो देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो आणि ज्या देवाचं स्मरण आपण करतो, ज्या देवाचं चिंतन आपण करतो, मनन करतो, त्यावेळेला तो देव आपल्या मनातल्या, बुद्धीतल्या दुष्ट वाईट गोष्टी दूर करतो आणि मन बुद्धी प्रकाशित करतो, त्याला वासुदेव म्हणतात. अशा प्रकारे या दोन्ही अर्थांचा संगम वासुदेव या शब्दामध्ये आहे. हे सगळं कोण सांगत आहे? वृषभदेव सांगतायत आपल्या मुलांना आणि प्रजेला आणि आपल्यालाही. म्हणजे जो सगळ्यांच्या हृदयात राहून माणसाच्या जीवनातला अंधकार, दोष निवृत्त करतो, तोच वासुदेव अर्थात भगवान श्रीकृष्ण. त्याला जाणण्याकरता त्याच्या जवळ जायला हवं आणि हे जवळ जाणं, त्याला ओळखणं त्याच्या नामापासून सुरू होतं. मग श्रीकृष्णाला जाणायचं आहे, त्याची भक्ती करायची आहे, त्याच्या जवळ जायचं आहे. ते जवळ जाण्याकरता आधी त्याचं नामस्मरण करायला हवं. जसं जसं नाम घ्यायला सुरुवात होते तसं तसा तो भगवंत अधिक जवळ यायला लागतो. नंतर त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते आणि नंतर त्याची ओढ लागते. जेव्हा त्याची ओढ मनाला लागते, बुद्धीला लागते, त्याच वेळेला तो जाणला जातो. ओढ असावी लागते.
नुसतं नामस्मरण केलं सोडलं असं. नामस्मरण करतोय ते ठीक आहे, पण ज्याचं नामस्मरण करतोय तो कोण आहे, तो कसा आहे, तो काय आहे, तो मला भेटायला हवा, त्याचं खरं स्वरूप मला समजायला हवं, अशी ओढ सातत्याने ज्या वेळेला जीवाला लागते, मनाला लागते, तेव्हाच तो जाणला जातो, तेव्हाच त्याचं ज्ञान होतं. त्याला निधिध्यास म्हटलं जातं ज्ञानाच्या भाषेमध्ये. भगवान ऋषभदेवांनी सगळ्यांना उपदेश केला. आपल्या ज्येष्ठ मुलाला भरताला त्याने राजा म्हणून राज्याभिषेक केला आणि शांतीपूर्ण महात्म्याचं जीवन कसं असतं हे दाखवण्याकरता अवधूत धर्म स्वीकारला. घरातून ते बाहेर पडले. ऋषभदेवांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या, पण त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. राजा परीक्षिताने शुकदेवजी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, ऋषभदेवांना त्या सिद्धी प्राप्त झाल्या, जर त्यांनी त्या स्वीकारल्या असत्या तर काय बिघडलं असतं? ते काही सिद्धी मागायला गेले नव्हते, त्यांनी जी साधना केली त्या साधनेमुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या, मग स्वीकारायच्या ना त्या सिद्धी, नाही कशाला म्हणायचं? परीक्षित राजा आणि आपण काहीच फरक नाही आहे. त्यावर श्री शुकदेवजी महाराजांनी उत्तर दिलं की राजा, मन अतिशय चंचल आहे, त्याच्यावर विश्वास कधीही ठेवू नये. जे लोक मनावर विश्वास करतात त्यांचं संचित तप नष्ट होऊन जातं, कारण मन केव्हा धोका देईल सांगता येत नाही. कारण केव्हा मन विषयांच्या मागे धावत सुटेल हे सांगता येत नाही. मोठमोठे योगी तपस्वी लोकांना मनाने ठगवले आहे. मनामध्ये पुसटशी जरी कामनेची लहर निर्माण झाली तरी ती प्रचंड लाटेचं स्वरूप धारण करते आणि केलेलं सगळं तप वाया जातं. लोक म्हणतात की माझ्या मनात विकार वासना येणार नाही, कामना येणार नाही, त्यांना मन धोका देत आहे. या मनावरती कधीही विश्वास ठेवू. जोपर्यंत बुद्धीमधले विकार नष्ट होत नाहीत, जळून जात नाहीत, तोपर्यंत मनामध्ये दोष उत्पन्न होतात आणि मनामध्ये दोषांचे संवेग कमी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात. ऋषभदेवांनी असं जीवन व्यतीत केलं की त्यांची अंतिम क्रिया देखील करण्याची वेळ आली नाही, कारण त्यांचं शरीर ज्ञानाग्नीमध्ये दग्ध झालं होतं. ऋषभदेव ज्या जंगलामध्ये साधना करत बसले होते त्या जंगलाला आग लागली आणि ते त्या जंगलामधून बाहेर आले नाही. त्यांनी आपल्या तोंडामध्ये एक दगड ठेवून दिला. याचा अर्थ असा की त्यांना आता काहीही बोलायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, जप ध्यान सुद्धा आता काही करायचं नाही. ब्रह्मस्वरूप ते झाले होते. अशा प्रकारे ऋषभदेव आपल्या मुक्त स्वरूपातूनही मुक्त होऊन गेले. त्यानंतर राजा भरत यांनी धर्माचं राज्य केलं. सगळे नीती नियम पाळून उत्तम पद्धतीने राज्य त्यांनी केलं. त्यांच्या नावावरूनच आपला देश भारतवर्ष म्हणून ओळखला जातो. भरतांच्या राज्यात सर्वत्र शांतीपूर्ण वातावरण होतं. सगळे लोक शांतीपूर्वक जीवन जगत होते. भरताने व्यवहारातील मर्यादांचं कधीही उल्लंघन केलं नाही. ते महावैष्णव असूनही यज्ञ करीत असत. भरत निष्काम भावाने कर्म करत असत आणि सगळ्या कर्मांचं फल भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करीत असत. भरताला तारुण्य अवस्थेमध्येच एके दिवशी वैराग्य उत्पन्न झालं. त्यांना असं वाटायला लागलं की सांसारिक सुखाचा उपभोग मी खूप वर्ष आता घेतला आहे, आता या सगळ्या उपभोगांचा त्याग करावा. माणसाचं मन भोजन, द्रव्य, वस्त्र, स्त्री आणि पुस्तक याच्यामध्ये अडकलेलं असतं. कुठे कुठे माणसाचं मन अडकतं तर भोजनामध्ये आसक्त होतं. भोजन माणसाला खूप आवडतं. भोजन माणूस सोडू शकत नाही, नाही का?
रोज सुग्रास जेवण लागतं. एखाद्या दिवशी भाजीला मीठ कमी झालं किंवा घातलंच नाही तर लगेच तणतण होते माणसाची. माणूस असा विचार करत नाही की अरे रोज इतकं स्वादिष्ट आपण खातोय, एखाद्या दिवशी नाही बिन मिठाचं खाल्लं किंवा बिन तिखटाचं खाल्लं तर काय होतं, जातच नाही, खाली घशाखाली उतरत नाही. परत ती भाजी शिजवावी लागते, परत त्यात सगळं घालावं लागतं, मग त्याचा छान वास येतो, मग माणूस ते खातो. ओके. आणि आपल्याला जर आत्तापर्यंत कोणी असं म्हटलं हो इतके वर्ष तुम्ही सगळं खातच आलाय, आता इथून पुढे ना तुम्ही फक्त उकडलेल्या भाज्या खा किंवा कच्च्याच भाज्या खा ना, त्याच्यामध्ये सगळे पौष्टिक द्रव्य असतात, जमेल का? जो सांगणार आहे त्यालाच आपण सांगू तुला काय करायचं ते उद्योग कर, मला सांगू नको, मला जसं पाहिजे तसं मी करून घेईल. हो ना. तर भोजनामध्ये माणसाचं मन आहे. द्रव्य पैसा सारखा गाठीला हवा असतो आपल्याला, आणि किती असला तरी तो कमीच पडतो. त्यानंतर आहे वस्त्र. रोज उठून नवीन 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 वस्त्र आपल्याला हवे असतात. एक तर एक वस्त्राचा कंटाळा येतो, ते फाटलं नाही तर मग आपण फेकून देतो शेवटी, नको आता वीट आला मला या कपड्यांचा. वस्त्र. स्त्री, पुरुष असेल तर स्त्री आणि स्त्री असेल तर पुरुष. घर, मी आणि माझं घर, बस. आपल्या घरात आलं ना मन शांत होतं. ओके. कुणाच्याही घरात जा, अगदी राजमहालात राहायला जा, आपल्या घरात आले की आपलं मन शांत. आपलं घर सोडून कुठेही आपल्याला जावंसं वाटत नाही फार वेळ, घरामध्ये आपलं मन राहतं. आणि पुस्तक, आता हे त्यांनी त्या काळात लिहिलं आहे, त्यावेळेला लोक वाचत असत, आता इथे मोबाईल लिहायला हवा. मोबाईलमध्ये मन आसक्त असतं हल्ली. यातले पहिले जे 4 आहेत ते विशेष आहेत, म्हणजे मन, भोजन, द्रव्य, वस्त्र आणि स्त्री. शेवटचे 2 गौण आहेत, घर आणि पुस्तक. कारण बऱ्याच वेळेला घरं बदलली जातात, पुस्तकं लोक वाचतातच असं नाही. भरतांनी राज्याचा त्याग केला, आपल्या राण्यांचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग करून शेवटी भरत आपल्या मुलावर राज्य सोपवून तपस्या करण्याकरता वनामध्ये निघून गेले. गंडकी नदीच्या तटावर ते निवास करायला लागले. तिथे स्नान आणि संध्यापूर्वक भगवंताची आराधना करायला लागले. प्रत्येक देव इष्टदेवतेचं स्वरूप होय असं मानून इतर देवांमध्ये भगवान श्रीकृष्णांचाच अंश आहे असं समजून ते देवपूजा करत होते. त्यांचे सगळे यज्ञ यागादी गोष्टी भगवत भावनेने आणि समदृष्टीने संपन्न होत असत. भगवंताची आदरपूर्वक मानसपूजा करणं, ध्यान कीर्तन आदी गोष्टींमध्ये त्यांचा सगळा वेळ जात होता. घर दार सोडल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न माणसाच्या पुढे निर्माण होतो की वेळेचं करायचं काय? काय करायचं वेळेचं? वाचून वाचून किती वाचणार? भगवंताचा जप करून करून किती करणार? वेळ तर जायला हवा. पण ज्या वेळेला हे लोक आपल्या मनाचा संकल्प करत असत की नाही मला आता संपूर्ण वेळ भगवंताचं स्मरण करायचं आहे, तर ते आपल्या पूर्ण दिवसाचं नियोजनही करायचं. पहाटे उठून स्नान करणं, संध्या करणं, मानसपूजा करणं, ध्यानधारणा आदी गोष्ट करणं, त्याच्यामध्ये संपूर्ण दिवसाचा वेळ त्यांचा व्यतीत होत होता. तसंच भरतांचं होतं. आणि हे सगळं त्यांचं रुटीन छान पद्धतीने चाललेलं असताना एक दिवशी एक विचित्र अशी घटना घडली. एकदा ते पाण्यामध्ये उभे होते, ग्रीष्म ऋतू होता, देवाला भगवान सूर्यनारायणांना ते अर्घ्य देत होते. आणि त्याच वेळेला एक गर्भवती हरिणी पाणी पिण्याकरता पाणवठ्यावरती आली, नदीवरती आली. इतक्यात कुठून तरी एका सिंहाने जोरदार गर्जना केली. त्यामुळे ती हरिणी भयभीत झाली. तिने नदी पार करण्याच्या हेतूने मोठी उडी मारली. त्याच्यामध्ये तिची प्रसूतीची वेळ आली होती. उडी मारताना ती हरिणी प्रसूत झाली आणि हरणीचं पाडस जन्मलं आणि पाण्यामध्ये पडलं. आणि ती जी हरणी होती ती दुसऱ्या किनाऱ्यावरती मृत होऊन पडली.
भरतांनी बघितलं की ते पाडस पाण्यामध्ये पडले, जे नुकतंच जन्माला आलंय आणि ते पाण्यामध्ये पडलंय. त्यांनी विचार केला की त्या पाडसाची आई तर मेली आहे, आता याचं जगामध्ये कोणीही नाही, आता हे कसं जगेल, कसं मोठं होईल, याला कोण सांभाळेल, असा त्यांनी विचार केला. आणि त्या पाडसाची त्यांना दया आली. त्यांनी ते पाडसाला पाण्यातून बाहेर काढलं आणि आपल्याबरोबर आपल्या आश्रमामध्ये घेऊन आले. त्या हरणाच्या पाडसाला त्यांनी वाचवलं, त्याचं पोषण आपण करायला हवं असा राजसिक भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्या अभिमानामध्ये भरत अडकले. त्याचा परिणाम असा झाला की त्या पाडसाच्या मोहबंधनामध्ये ते अडकले. भगवंताचं स्मरण, ध्यान, धारणा ते विसरले. हळूहळू त्यांचं भगवंताचं ध्यान धारणा कमी व्हायला लागली. सारखं त्या पाडसाला जवळ घेणं, त्याला खाऊ घालणं, त्याला आंघोळ घालणं, त्याच्याशी बोलणं, ते कुठे लांब जात नाही आहे ना पाहणं, हे सुरू झालं. त्याचा परिणाम काय झाला की भगवंताचं नामस्मरण करणं, संध्या करणं, ध्यानधारणा करणं हे कमी व्हायला लागलं. सारखं लक्ष त्याच्याकडे, कुठे गेलं, कुठे गेलं, कुठे गेलं, कुठे गेलं. परमेश्वराच्या ध्यानधारणेमध्ये विक्षेप आला. परोपकाराची भावना साधकाच्या साधनेमध्ये बाधक ठरते. किती परोपकार करायचा? प्रत्येक जीव जन्माला आलाय म्हटल्यानंतर त्याचं जे काही प्रारब्ध आहे, त्याचं जे काही कर्म आहे आणि भगवंत आहे तो ते सगळं पाहणार आहे. आपण करणारे कोण? भरतांना असं वाटलं की मी जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर हे पाडस मरून जाईल. भरत हे सृष्टीचे करता आहेत का? त्या पाडसाचे करता आहेत का? नाही. करता करविता भगवंत आहे. भगवंत पाहतील पुढं काय करायचं आणि काय नाही करायचं. पण भरतांना असं वाटलं की नाही नाही, मीच त्याला सांभाळलं पाहिजे, मीच त्याचं रक्षण केलं पाहिजे, मीच त्याचं पालनपोषण केलं पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे आता. हो ना? मग तुम्ही आले कशाला इकडे? घरदार, राज्य, सगळं संसार सोडून इकडे का आले? भगवंताचं नामस्मरण करायला आले, संकल्प तसा केला. मग आता हे उद्योग का करायचे? तर म्हणून परोपकार करण्याची भावना साधकाला त्याच्या साधनेमध्ये बाधक ठरते. परोपकाराच्या फार फंदामध्ये साधकाने पडू नये. अशा परोपकाराचा काय उपयोग की ज्याच्यामुळे परमेश्वराचं विस्मरण होईल. साधना करायची आहे आणि अमुक एक येऊन बसले, काय सांगू माझ्या संसाराची कथा? नका सांगू, कारण ती कथा ऐकून आपण करणार काय? ती कथा तर आपण बदलू शकत नाही. त्या माणसाचे भोग आपण बदलू शकत नाही. आपण एवढंच त्यांना सांगू शकतो की आता विसरा सगळं आणि भगवंताचं नाव घ्या. मलाही भगवंताचं नाव घ्यायचं. बसत असाल तर माझ्याबरोबर बसा, ध्यानधारणा करा, ही माळ घ्या आणि जप करा. नाही, कोणालाही हवं नसतं. सगळे म्हणतात तुमचं तुमचं चालू द्या, निघतो आम्ही. तर परोपकार साधकाने किती करायचे, किती आपला वेळ आणि शक्ती त्याच्यामध्ये वाया घालवायची, याचं तारतम्य ठेवावं लागतं. भरत गेले होते त्याला वाचवायला, पण त्याच्याप्रती आसक्ती निर्माण झाली, मोह निर्माण झाला आणि त्यांना आता पाडसाशिवाय सुचेना. उठता बसता, खाता पिता, झोपता, सगळीकडे सगळे व्यवहार त्यांचे त्या पाडसाला धरून राहायला लागले. आता ते पाडस हळूहळू मोठं झालं. ते पाडसच आहे. ते इकडे तिकडे फिरणार, वनामध्ये फिरणार, जंगलामध्ये जाणार, उड्या मारणार. हे किती दिवस त्याला बांधून ठेवणार आहे? एक दिवस ते पाडस भरताला सोडून निघून गेलं. ते गेल्यानंतर भरत अतिशय व्याकुळ झाले की आता हे कुठे गेलं बिचारं, आता त्याचं काय होईल? त्याला वाघ खाईल का सिंह खाईल? आता मी कुठे जाऊ, कुठे शोधू? त्यांच्या जीवाची तगमग व्हायला लागली. त्याच्याविषयी इतकी आसक्ती त्यांना वाढली होती की त्यांच्यासमोर त्यांचा मृत्यू आला, त्यांची ती आसक्ती कायम राहिली. त्याचा परिणाम त्या हरणाच्या पाडसाचं चिंतन करत करत त्यांनी प्राण सोडला. अंते मती सागती, याप्रमाणे ते पुढच्या जन्मी हरिण झाले. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट.
की आपल्याला पुढचा जन्म कशाचा मिळावा, कुठे मिळावा, काय मिळावं, त्याच्याकरता चिंतन महत्त्वाचं आहे. कशाचं चिंतन आपण सातत्याने करतो, त्या चिंतनाचा संस्कार शेवटी जागा होतो. यांनी हरणाचं चिंतन केलं, शेवटी संपूर्ण जीवन त्यांचं हरणाने व्यापलं गेलं. भगवंताचं स्मरण कमी झालं, भगवंताचं चिंतन कमी झालं, हरणाचं चिंतन जास्त झालं. परिणाम त्यांना हरणाचा जन्म घ्यावा लागला. ही गोष्ट आपल्याला काय सांगते, तर माणसाप्रती, धनसंपत्तीप्रती आसक्ती माणसाला परत तिथेच जन्माला घालते. म्हणून माणसाने शरीराने संसारात राहावे, मनाने भगवंताच्या चिंतनात राहावे. मनाने संसारात राहू नये, शरीराने संसारात राहावे, मन मात्र भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करावं. पण माणूस मात्र उलट करतो, शरीराने भगवंतासमोर राहतो आणि मनाने संसारामध्ये राहतो. भरत मुनी महाज्ञानी होते, पण ज्ञानानंतरही त्यांच्या मनामध्ये त्या मृग बालकाप्रती आसक्ती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांचं जे ज्ञान स्थिर झालेलं होतं ते तसंच होतं. जोपर्यंत ज्ञानी साधक मन आणि वासना यांचा नाश करत नाही, तोपर्यंत त्याची भक्ती आणि ज्ञान स्थिर होत नाही. भरतांचंही असंच झालं होतं. वासना आणि आसक्तीमुळे त्यांचं ज्ञान वाहून गेलं होतं. पण भगवंताची आराधना कधी वाया जात नाही. माणूस जरी पशु पक्षी यांच्या योनीमध्ये जन्माला आला तरी त्याला भगवंताची स्मृती कायम जागृत राहते. लक्षात घ्या. म्हणून हल्ली त्या व्हॉट्सअपवरती दाखवतात की एखादा नाग येतो आणि तो त्या पिंडीला जाऊन वेटोळं घालतो. एखादा नंदी त्या गावातला रोज येतो आणि भगवंतासमोर नमस्कार करून जातो. एखादं माकड येतं, श्रीरामांच्या चरणाशी येऊन नतमस्तक होतं. हे का होतं? कारण पूर्वजन्मी ते भक्त आहे, भगवंताची आराधना त्यांनी केलेली आहे. आणि जरी पशु पक्षी प्राण्यांचा जन्म त्यांना मिळाला तरी भगवंतांना ते विसरलेले नाहीत. ती भगवंताची स्मृती त्यांची जागृत राहते. म्हणून हरणाचं जीवन समाप्त झाल्यानंतर राजा भरत पुन्हा एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले. त्यांचं नाव जड भरत.